हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री समर्थाय पांडुरंगाय नमो नमः पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु योगीराज भवानी महाराज की सद्गुरु योगीराज सत्यनारायण महाराज की सद्गुरु भैया महाराज की मनोनि माझा स्वरूपी मन बुद्धि ये निक्षेपी ये तुले सर्वव्यापी नीच होशी 12व्या अध्यायातली 8व्या श्लोकातली ही 102 नंबरची ओवी आहे. आतापर्यंत जो कार्यक्रम झाला 6 दिवस गेले म्हणजे आज 6वा दिवस आहे. 6 दिवस खूप चांगल्या लोकांची कीर्तन ऐकली आपण, प्रवचन ऐकली आपण, महाप्रसादापेक्षाही गोड अशी प्रवचन ऐकली आणि आज हे शेवटचं प्रवचन आहे आणि आज होणारे कीर्तन सुद्धा शेवटच आहे. प्रस्तुत सेवेकरता घेतलेली जी ओवी आहे मनोनि माझ्या स्वरूपी मन बुद्धी निक्षेपी हे तुले सर्वव्यापी नीच होशी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात की अर्जुना तू माझ्या स्वरूपामध्ये विलीन हो, माझ्या स्वरूपामध्ये विलीन हो. पण कसं? मन आणि बुद्धी माझ्या चरणावर अर्पण कर, त्याशिवाय तुला हे माझं स्वरूप करणार नाही किंवा माझ्यात तुझं विलीनीकरण होणार नाही. सगळ्या गोष्टी येत्या. आता भगवंत जर सांगतात की तुला माझ्यासारखं व्हायचं असेल तर मन आणि बुद्धी एकत्र कर. आपल्यालाही बरं वाटतं की साधी गोष्ट आहे. मन आणि बुद्धी देवाला द्यायला काय अडचण आहे आपल्याला, आणि ते दिल्यानंतर आपण भगवान स्वरूप होतो. भगवंताचं रूप कसं आहे? षड्गुण ऐश्वर्य भाग्यवंता अहो रमाकांता श्री विठ्ठला. 6 गुणांनी युक्त असा परमेश्वर आहे. यशस्वी अवधारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती येते. तर असा हा परमात्मा आणि ह्या षड्गुण ऐश्वर्य संपन्न ह्याच्या रूपामध्ये आपल्याला विलीन व्हायचं आहे. साधी गोष्ट आहे. त्या अडचणीचा भाग नाही. अर्जुनालाही बरं वाटलं, आपल्यालाही बरं वाटतंय. कोणाला वाटत नाही देवासारखं व्हायला, सगळ्यांनाच वाटतंय. पण तिथे एक मेघ ठोकले तरी मन आणि बुद्धी ही 2 गोष्टी तू मला समर्पित कर. आता त्यातला पहिला भाग बघू आपण. मन कसं आहे? मन प्रचंड चंचल आहे. मनाला कधीही आवरता येत नाही. शरीरामध्ये कुठं केवढं शिंपल्या एवढं आहे माहीत नाही, पण त्याला हिंडायला त्रिभुवन पुरत नाही. सगळ्या विश्वामध्ये एका क्षणामध्ये ते सगळा येडा मारूनपणा पहिल्या लागले. मनाचा धांगपणा कधी लागत नाही. आणि मन प्रत्येक गोष्टीला आपल्याला अडचणीत आणतं. मनावर ताबा मिळवणं फार कठीण आहे. रामदास स्वामी सुद्धा सांगतात मनाला मना सज्जना भक्ती पंथेची जावे करी श्री हरी पाविजे तो सुहावे. मना त्वाचिरे पूर्व सुचित केले या सारखे भोगडे प्राप्त झाले. हा मनाला उपदेश करायचं कारण एवढंच आहे की तू जे कर्म केले आणि त्याच्याप्रमाणे तुला संचित भोगायचे येते, तर तू सन्मार्गाने चाल तर तुला हे सगळं प्राप्त होईल. आता मन हे असं आहे. आपली भक्ती कशी असते? माकड भक्ती असते. माकड मन स्थिर नाही त्याचं. आपल्याला अनुभव लगेच पाहिजे असतो. एक वारी केली की गायला पोट झालाच पाहिजे, ही आमची इच्छा आहे. तसं होत नाही. ते साधक जेव्हा साधना करतो त्यावेळेला त्याची साधना इतकी व्यवस्थित चालू असते की ती अनुभवाची वाट बघत नाही. अनुभवाची वाटच बघू नका. मनाचा गोंधळ कुठं होतो? आपण अपेक्षा ठेवतो म्हणून मन आपलं स्थिर राहत. अपेक्षा विरहित मनाची ज्यावेळेला अवस्था होईल त्यावेळेला मन शांत व्हायला मदत होईल.
माकड एका शेतकऱ्याने पावसाळ्यामध्ये कोया लावल्या. 8-10 दिवसानंतर त्याला कोंब फुटला. 15 दिवसात रोप दिसलं की माकडानं बघितलं. माकडाने कोया लावल्या. ते काय करायचं, सकाळी कोरायचं, संध्याकाळी करून बघायचं, संध्याकाळी कोरायचं, सकाळी करून बघायचं. 15 दिवस गेले, काही उपयोग झाला नाही. ही आमची भक्ती अशी आहे. सकाळी जप केला, एक माळ वडली की संध्याकाळी अजून कसं काय काम झालं नाही. हे आमचा स्वभाव आहे. तर तिथं चालत नाही. आणि मन बी त्याच्यासारखंच आहे आमचं. भर पावसाळ्यामध्ये माकड पावसात भिजतं रात्रभर. ते विचार करतं की उद्या सकाळी दिवस निघाली की पहिलं घर बांधायचं. पहाट झाली एकदा आग झाडून त्यानं भोकात केला की दुसऱ्या फाट्यावर गेलं निघून. हे मन आमचं असं आहे. मग मन आणि बुद्धी ही दोन एक जागी यायला पाहिजे, तेव्हाच आपलं काहीतरी चांगलं होईल, नाहीतर होत नाही. बुद्धी कशी आहे? बुद्धी कर्मानुसार आहे. बुद्धी 3 प्रकारची आहे. एक स्वार्थी बुद्धी आहे, एक निस्वार्थी बुद्धी आहे आणि एक पारमार्थिक बुद्धी आहे. स्वार्थी बुद्धी आपल्या सगळ्याजवळच असते, थोडीफार असावीच लागते, त्याशिवाय प्रपंच चालत नाही. स्वार्थी बुद्धीमध्ये काय होते की जे आम्ही काही काम करू त्याच्यामध्ये आमचं 2% कसं राहतं हेच आम्ही बघतो, दुसऱ्यासाठी त्याच्यामध्ये काहीही करत नाही. आणि निस्वार्थी बुद्धी म्हणजे काय आहे की जे आम्ही करू त्याच्यामध्ये आमचा कुठला हात नाही किंवा आम्हाला त्याच्याबद्दल काही मागणं नको, आम्हाला कमिशन नको, फक्त त्याचं कल्याण व्हावं एवढीच आमची इच्छा. त्याला निस्वार्थी बुद्धी म्हणायची. हे कोण करतात? मोठमोठे साधक करतात, संत महात्मे करतात, समाजसेवक करतात. त्यांच्याही बऱ्याचशा अपेक्षा नसतातच. एक चला चांगलं काम आहे करून टाकू अशा हिशोबाने करणारी ती निस्वार्थी बुद्धी आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये बुद्धियोग सांगितलाय पावली. आणि तिसरी जी पारमार्थिक बुद्धी आहे ती पारमार्थिक बुद्धी कशी आहे की मी जे कर्म करेन ते भगवंताला अर्पण करेन. मग काही करा, जेवण केलं कृष्णार्पण, वारी झाली कृष्णार्पण, एखाद्याचं चांगलं केलं कृष्णार्पण, दान धर्म केला कृष्णार्पण. ही वृत्ती जी आहे तिला पारमार्थिक वृत्ती किंवा पारमार्थिक बुद्धी असं म्हणतात. मोठमोठे संत महात्मे याच बुद्धीला सद्बुद्धी असं म्हणतात. निस्वार्थी बुद्धी पारमार्थिक असेलच असं नाही. निस्वार्थ बुद्धीने करणारे सेवा असतात ते लोक सगळी कार्य परमेश्वराच्या चरणावर टाकतच नाहीत ना. कुठेतरी फोटो पाहिजेच असतो त्यांना, कुठेतरी बॅनर लागलाच पाहिजे, मग ते सद्बुद्धी होत नाही. जे पारमार्थिक बुद्धी आहे हे सगळ्या अपेक्षांनी रहित असते. तेव्हा मन आणि बुद्धी ही एक जागी येणं फार कठीण कर्म आहे. मनाला किती समजावा, अति चपळ मन माझे आवरे नावरिता, बहुशिण होतो धावरे धाव. आता भगवंताला प्रार्थना आवरायला गेलं तर आवरतच नाही. ते कसं आहे? ते इतकं चंचल आहे की विचारता सोय नाही. जसं एखादं वादळ जर सुटलं तर त्याला आपण आणू शकत नाही, ते कुठेही निघून जातं. किंवा मोठी आग लागली तेही लवकर विजत नाही. एखाद्याला विजू शकेल पण मन आवरलं जात नाही. मग हे मन एकटं बसत नाही, ह्याला स्थिर बसणंच जमत नाही. मन जे आहे ते आपल्या सगळ्या कार्याला बाकीच्या इंद्रियाला घेऊन अडचणीत आणतं. समजा एखादा म्हणला शेजारी चला कीर्तन चांगला जाऊया आपण, तोही निघतो. कोण आहे कीर्तन कर? ते आमका गेल्या वेळेला ऐकले की नाही, काय त्यात आहे त्याचं जा. तर मन विकल्पाला घेऊन पाहिलं नाही. आणि एकदा विकल्प आला की बुद्धी बिघडलीच. बुद्धीचं काम काय? मन देव मनुष्याणाम कारण बंध मोक्ष. मन हे राजा आहे. 72 योगी सांगितले भगवंतानी. त्याच्यामध्ये सांगितले झाडात पिंपळ मी आहे, घोड्यामध्ये उच्च श्रवा मी आहे, हृदयामध्ये मन मी आहे, आत्माराम मी आहे. मग एवढं हे जे मन आहे मग इतकं चांगलं असून मग हे घोड्या का करतं? हे त्याचं कारण असं आहे की हे कलियुग आहे. आपल्याला देह कशाला दिलाय? सेवा करायला दिलाय. त्याचा राजा कोण आहे? मन. आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरण चतुष्ट आहे. मन व्यवस्थित असेल, बुद्धी चांगलं काम करेल. बुद्धी चांगली स्थिर झाली त्यानंतर मग चित्त लक्ष देऊन आपण ते काम करू. आणि ही तिघं एकीकडे झाली, मेजॉरिटी झाली की अहंकार बनून जातो. अहंकारच राहत नाही त्या माणसाजवळ. तेव्हा या तिघांचा एकोपा होणं फार कठीण काम आहे. भगवान शंकर आणि शिवपार्वतीचा संवाद चालला होता की म्हणजे तुमचा लाडका भक्त मी रोज बघतो, म्हणजे तुमच्याशिवाय काय झोपतच नाही म्हणजे मंत्र.
हो म्हणजे माझा लाडका आहे, माझ्याशिवाय मंत्र जपत नाही. पण मला नाही वाटत म्हणले की जी मन बुद्धी तुमच्याजवळ गुंतली आहे म्हणून. नाही नाही, मी अनुभव घेतलाय म्हणले. आहे आई आहे ती. मला तर कवा व्यंग सांगणारच नाही आणि ती त्याचं कवा वाईटपणा समाजात येऊ देणार नाही. नाही चांगला आहे करू म्हणजे मान बघू परीक्षा. एक दिवशी त्याला असं काम लागलं, सगळ्या उधाळ मानात निघाला. निघाल्यानंतर शंकराची माया आहे, प्रचंड ऊन पडलेलं होतं. त्याला वाटलं आता काय करावं. इतक्यात एक त्याला सुंदर झाड दिसलं, गार थंड. आज म्हणजे जगदंबेची कृपा चांगली झाली. झाडाखाली बसला, तहान लागली. पाठीमागा डेरा होता गार पाण्याचा, छान झालं. म्हणजे जगदंबेची आजी कृपा छान, ही झालं. जेवण चांगलं मिळालं, इथपर्यंत सगळं चांगलं चाललं. पण पुन्हा त्याला असं वाटलं की लोक म्हणते ती उन्हातानाचं उजाड मावावर भुटा खेताचा वावर लईच असतो या. हा विकल्प त्याच्या मनात आला आणि एवढं म्हणूच तर ते सगळं तयार झालं. भगवान शिवाने सांगितलं, बघितलं का म्हणले, देवी हे असं आहे म्हणले, तुम्ही कितीही मन आणि बुद्धी एकत्र करायचा प्रयत्न करा, हे मन विकल्पाला घेऊन बाकीच्या इंद्रियासह त्या बुद्धीला बळकवते. त्याच्यामुळे हा वाया गेला. मग इतकं सोपं आहे का भगवंताच्या स्वरूपात विलीन व्हायचं? अजिबातच नाही. मग त्याच्यामध्ये बुद्धी ही जसं तुमचं कर्म असेल त्याप्रमाणे काम करायला तयार असते. बुद्धीला काही बाकीचं नाही. मनानं आज्ञा करायचे, मन हे राजा आहे, ते सांगतं हे करूया ते करूया, पण ते घडीत निर्णय बदल. त्याला बाकीचं काही कळत नाही. मन आणि बुद्धी. एक तेलंगी ब्राह्मण होते, त्यांनी एक ग्रंथ लिहायला घेतला होता. लहानपणी ग्रंथ लिहायला घेतला. वयाची 50 वर्षे उलटली त्यांची. ते ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहितो. मग एक दिवशी काय झालं, संध्याकाळी ग्रंथ लिहिताना पूर्वी एरंडीचं तेल होतं, त्या समयीतली वात विजली दिसना. त्या वेळेला एका बाईने येऊन ती वात लावली आणि उजेड झाला आणि पाठवर होऊन निघून गेली. मग त्यांना असं वाटलं की मी तर एकटाच येतं म्हणजे ही बाई आली कोण. तिनं सांगितलं, देवी कोण आहे म्हणजे तुम्ही समोर. म्हणजे योग्य वेळ आल्यावर मी सांगितलं. नाही म्हणजे सांगा तुम्ही कोण. तेव्हा तिनं सांगितलं की मी दुसरी तिसरी पुढे नाही, मी तुमची बायकोच आहे म्हणली. वयाच्या 8व्या वर्षी माझं तुमच्याबरोबर लग्न झालं, 50 वर्ष झाली मुली. लग्नात सुद्धा तुम्ही हेच लिहित होता म्हणले आणि आज तेच करताय म्हणले तुम्ही. मन आणि बुद्धी त्याची एकाग्र झाल्यामुळं लग्न संसार खाणं पिणं काहीही त्याला सुचलं नाही. आणि ती पतिव्रता बघा 50 वर्ष अशीच राहिली, पण तिनं कधीही माझा नवरा असा माझा नवरा तसा ही तक्रार आई बापाला केलीच नाही. आता दर 10 मिनिटाला एक नवीन तक्रार आई बापाकडे येते, त्यानंतर तुमच्या. आणि सगळा संसार जे बिघडतो ना, या फोनमुळे बिघडतो. तिने तसली तक्रार केली नाही. तिचीही मन बुद्धी पतीच्या जवळच होती, म्हणून तिला परमेश्वर लाभ नव्हता. तिनं हात मार. अशा स्त्रिया आपल्या भारतात आहेत म्हणून जग चाललंय. 2032 साली काही राहणारच नाही. तेव्हा भामती नावाचा ग्रंथ लिहिला, तिचं नावच भामती होतं. भा म्हणजे प्रकाश, मती म्हणजे बुद्धी, बुद्धी प्रकाश या नावानं तो ग्रंथ आजही तमिळ भाषेमध्ये प्रसिद्ध आहे. धर्मसूत्रावर लिहिलेला तो ग्रंथ आहे. तेव्हा मन आणि बुद्धी एकत्र येणं फार जरूर आहे. एकनाथ महाराज सुद्धा सांगतात ना, मन तपाचरणाला विघ्न आणणार आहे, साधनेला विघ्न आणणार आहे. मग अशा मनाला करायचं तरी काय बघा. मग ह्या मनाला जर काही करायचं असेल, ह्याला जर व्यवस्थितपणानं आपल्या चांगल्या रस्त्यावर आणायचं असेल, आपल्या मनाचं ह्याच्याकडून काही व्यवहार करून घ्यायचा असेल, तर मनाशी होत असेल. मनाला सांगितलंय तू मनाला प्रसन्न हो. 2 मन असतात, एक अंतर्मन एक बाह्य मन. तर त्या अंतर्मनाला सांगितलं की तू ह्या बाह्य मनाला आवड, त्याला सांग हे कार्य चांगलं इकडे आपल्याला जायचं आहे, त्या कुठं 5 पाय काढ नकोस. तर ते शांत होईल. 1 तास 2 तास किती काय. आणि अशी ही चंचल मन स्थिर व्हायचं, एकाग्र व्हायचे ठिकाण आहेत कथा कीर्तन प्रवचन सुश्राव्य भजन. सुश्राव्य बरं का, अशा भजनाच्या ठिकाणी हे मन थोडंसं गुंततं आणि मग हळूहळू हळूहळू त्याच्यामध्ये पालट सुरू होतो. आणि मन जर व्यवस्थितपणानं वागायला लागलं तर बुद्धी त्याप्रमाणे काम करायला चालू करते. मग कोणाला शरण द्यायला सांगितलं त्यांनी, संतांना शरण जावा. जर तुमचं मन बुद्धी तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही संताला शरण जावा. आता संत आम्हाला माहित नाही, संत कसला असतो संतच माहित नाही. जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत. ही वृत्ती त्याची स्थिर आहे, ही वृत्ती त्याची आहे, तो संतच आहे ना.
एका रंजले गांजले काशी म्हणे तो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे रंजले गांजले ज्याला गावानं ठोकरलंय कुणी त्याला जवळ करत नाही चौकडून त्याची हेटाळणी होते असे जे सगळे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना आपलंशी करणारे जे लोक आहेत ते संत आहेत. तुळशीदासांनी तुळशीरामायणामध्ये संतांचं वर्णन केलेलं त्याच्यामध्ये त्याने सांगितले संत चंदनासारखे असतात. स्वतः झेलतात दुसऱ्याला गारवा आणि सुगंध देतात. त्याला तोडायला कुऱ्हाड जरी मारली तर त्या पात्याला सुगंध देतात. संतांचं अस्तित्व असं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये पार्था दयाचे ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपुमित्रा दोहोसही सरिसापड का घरची उजेड करावा आणखी अंधार पडा हे नेडीची गा पांडवा ही लावणी दयाने केली जिजो खंडावया घाव घाली दोघा एकची सावली वृक्षदे दैसा लावितया गोड लावितया हे संतांचे लक्षण आहे. अर्जुनाला भगवंताने सांगितलं संत कसे असतात ते कधीही आपपर हा भेदभाव मानत यारे यारे यावे त्यांच्याजवळ काही नाही. सगळ्यांना ते जवळ बोलून घेतात. जेव्हा कधी म्हणतो का ही मालक आहे ह्याला उजेड द्या ती परका आला त्याला अंधारात बसवा म्हणत नाही. झाड कधी म्हणतं का त्यानं लावलं ह्याला सावली द्या ती वाटसर आहे त्याला ऊन द्या म्हणत नाही. संत तसे असतात. किंवा ज्यानं ऊस लावलाय त्याला जरा कोण आहे टोळीवाल्याला तोडू लागतो का तो मुळीच नाही. संतांचं जीवन तसं असतं. आणि संत ते काय करतात मग ते तुमच्या मनावर जी काजळी पडली आहे माया मोह माझं माझं मी हे जे काय आहे ना ही जी काजळी आहे त्याला दूर करायचं काम करतात. हे सहजासहजी होत नाही. संत तुम्हाला उपदेश करतात. संतांनी पहिल्यांदाच सांगितले अरे हा जो देह दिलाय ना की परमेश्वराने दिलाय तुला. पहिल्यांदा ते देह तुला परमेश्वराने दिला हे पटवून द्यायचं काम करतात. बघा त्यानं दिलेला एवढा मोठा देह कसा आहे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत रक्त संचालित करणारी प्रणाली कोण आहे मालक त्याचा. कुठं बसवली त्याची तुटी लाखो मेगापिक्सल हे हजारो मेगापिक्सलचा कॅमेरा हे दोन डोळे सगळ्या जगाचं सगळं दृश्य टिपून घेतं. कोणी बसवले ते. सहज जरी त्वचेला टच झाला तरी मेंदूला लगेच आज्ञा पोच होती. कुठली वायर जुळली त्याला कोण आहे त्याचा इंजिनियर. 7 महिन्यात फटफटीचे टायर झेजून जाते. पोरगं चालायला लागल्यापासून म्हातारपर्यंत एक तरी माणूस दाखवा की तिची टाच झिजली म्हणून नाही झिजत. कुठलं कातड आहे ते कुणी लावलंय काटा म्हणला उपसून काढला तर पुन्हा ते कातड पहिल्यासारखं जुळतं. कुठलं सोल्युशन वापरलं त्याला. मालक भगवंत आहे त्याचा. 74% पाणी शरीरात असणारा 5 फुटाचा हा टँकर हजारो छिद्र शरीराला असताना एक थेंब लीक होत नाही. कसली डागडुजी केली आहे त्यानं. ही जे हायड्रोक्लोरिक हायड्रोसन इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे तर हे कोण करतं तुमची ही स्वर प्रणाली. प्रत्येक वेळेला फ्रिक्वेन्सी कमी जास्त करायचं. कोण बटणं खरं बसले का राग आल्यावर आवाज वाढतो संगीत लागले की गोडवा येतो. कोण करतं हे तो मालक आहे त्याचा. आणि काय नको काय पाहिजे हे ठरवणारे कान आहेत. कुठलं ऐकायचं कुठलं सोडून द्यायचं कोडिंग डिकोडिंग करणारे कान कुणी दिले तुम्हाला हे. भगवंत सांगतात संत सांगतात की हे तुला त्यानं दिले. मग त्याच्यासाठी तू काय केलं काही केलं नाही. भगवंताने काय सांगितले तुला हात पोचतो तिथपर्यंत स्वच्छता तू कर बाकीचं माझी मी बघतो. म्हणजे तोंड चांगलं दो अंगठा फिरव जिभेवरनं अंगाला साबण लाव जिथपर्यंत हात पोचतो तिथपर्यंत. पण हे त्याचा नीट सांभाळ करत हे भाड्याने दिले आम्हाला. हे जे शरीर आहे ना हे भाड्याने दिलेलं आहे. पण त्याची व्यवस्था नीट केली पाहिजे. आपण भाडे करू आहोत. मग त्याला जर नाही नीट सांभाळलं वेळोवेळी जेवायचं कधीही झोपायचं कुठेही जायचं त्याचा कधी विचारच करायचा नाही असं जर आम्ही करत राहिलो तर मग त्या शरीराला रोगराई निर्माण होणार आहे. दुखणी चालू होणार आहे. अनेक प्रकारचे सांभाळ तर कधीच नीट केला नाही त्यांनी. आणि एकादशीला मांसाहार केला नको ते खाल्लं नको ते केलं शरीरात रोग होणार. नावं कशाला ठेवू. देवानं काहीच चांगलं केलं नाही आमचं. बघा की चालायला येईना सगळे आधार लागले आमच्या घराला. त्याचं कारण तू आहे. कारण जे तुला दिले तेच सांभाळायला येईना. आपण एखाद्याला वस्तू दिली त्याची हवेला बघितलं आपण काढून घेतो ते
तुझ्या त्यानं होत नाही म्हणते, भाडेकराला हाकलून देतो आपण, त्याला अजून ठेवलंय नका त्याला. संत काय सांगतात तुम्हाला की तू तुझ्या ज्या ह्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक जण काय म्हणतो, काय केलं देवाला माझं चांगलं, कशासाठी मी जाऊ त्या देवाला, तू काय केलं देवासाठी ते सांग ना. चौघजण मिळून तिथं त्या पारावर बसायचं, दुसऱ्याच्या चकट्या पेटत बस. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखाद्याची निंदा करतो त्यावेळेला तुमच्या जवळ पाप जे आहे ते जळत नाही, वाढत राहतं. ते कशामुळं, ज्याची निंदा करतो त्याचं पाप आपल्याकडे येतं आणि आपलं पुण्य त्याच्याकडे जातं, त्याचं भलं होतं आणि आपण पिरू छाटायला जातो. विषय सांगता मग हे कोणी केलं, तुम्हीच केलं. मग कुणी सांगितलं तर तुम्हाला हे की त्याची निंदा नालस्ती करत बस. ब्रह्मांडामध्ये रोज हिशोब चालू आहे कर्माचा. पैसा कधीही कुणाचा बुडवायचा नाही. परवाची घटना आहे गुवाहाटीची. एका मुलाच्या स्वप्नात त्याचे वडील गेले आणि सांगितलं, बाळा एक 5,000 रुपये घेतले त्या मित्राचे माझ्या, त्याचे उद्या सकाळी लिहून दे, कारण मी त्याच्या दारात खूप रागावले. म्हणजे 3 महिने झाले या गोष्टीला, जास्त नाही. सकाळी वडीला आईला म्हणला असा हो घेतलेच मला माहित आहे म्हणले, पण दिलेला माहित नाही म्हणले. चला ते 5,000 रुपये घेऊन गेल्यावर तिथे विचारलं, मी म्हणले ये ओळखीचाच होता ना, वडील गेल्यापासून फिरकलाच नाही. म्हणजे आलो आलो. काका म्हणजे तुमचे 5,000 रुपये आमच्या वडिलांनी घेतले होते. हो आहेत तर ते सोडून दे म्हणजे, काय करायचं, उलंड दिलं देवानं मला काय त्या पैशाची गरज नाही. नाही पण द्यायचेच म्हणले मला. तू म्हणतोय तर दे. आणि ते पैसे दिले. त्याने विचारलं तुमच्या इथे कुत्रा पाळलाय म्हणे, आहे की बोलवा. कुत्र्याला बोलवून घेतलं. कुत्रा आला, पोराकडे बघितलं, डोळ्यातनं पाणी, त्याच्या बी ह्याच्या बी. 5,000 रुपये दिलेलं बघितलं, मुलाच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि प्राण सोडला. अकाउंट क्लोज. पैसे बुडवणं कुत्र होऊन फेडावं लागतंय. दुसरा फायदा, ज्याचे बुडवले त्याचे द्या, तुमचे कोणी बुडवले असते ते माघारी आणून दे. लक्षात राहू द्या, प्रत्येक कर्माचं कारण आपण असतो. लोकांची टिंगा टवाळी हे करत गेलं तर पापच वाढत राहतं आपल्या नशिबी. पुण्याचा साठा आपल्या जवळ कमी होतो. ब्रह्मांडामध्ये रोजच्या रोज हिशोब चालत असतो. ज्यावेळेला आपण फसवतो एखाद्याला, संत काय सांगतात, फसवू नका कोणाला. ज्यावेळेला तुम्ही फसवता त्यावेळेला हिशोब वरती चालू असतो. मग काय होतं, त्याची सगळी पाप तुम्ही विकत घेता, तुमच्या अकाउंटला जमा होतात आणि तुमचं पुण्य त्याच्या अकाउंटला जातं. मग घरात आजार पण सुरू होतो. शेती पिकवायला गेलं उत्पन्न बरोबर येत नाही. नेमका आमचा माग याला दर पडलेला असतो. मका वाळू घातली, पावसानं झोडप गेली जाईल, सगळे विषय. होम घातलं, पिरू गळून गेलं उन्हानं, पाणी कमी लाईट आला, हे आम्ही केलंय. मग आम्ही काय म्हणतो, आम्ही कोणाच्या वाळल्या पाचोड पाहिजेत नाही, कोणाचं काय म्हणत नाही. हे कसं, अरे तू सगळं करत असतो, तुला संधी मिळाली नाही म्हणून साधू झालाय तो. ते संधी साधू जे आहेत ना, संधी मिळाली नाही साधू झाले हे लोक. पण मनामध्ये जळफळाट नाही दुसऱ्याबद्दल ना. सारखा विचार, मला एक माझ्या पुढे गेलाय, बघित मी येईल आमच्याकडे गाडी कवा तरी, काय करायचं तुझं आहे ते भाऊ. या विचारामुळे तुला ते दुःख भोगावं लागतं. हिशोब चुकत नाही. 10 रुपये चोरून आणले, 100 रुपये दान केलं तर तुम्ही मुळीच समजू नका की मी त्या पापातनं मुक्त झालो. अजिबात नाही. 2 खाते असतात कर्माचे, पुण्याचं एक पापाचं. 10 रुपये चोरलेले बापाच्या खात्यात जमा, 100 दान केलेलं 100च्या खात्यात जमा. 100 रुपये दान केलं त्याचं फलित तुम्हाला 100% मिळणार, त्यात काहीच वाद नाही. पण 10 रुपयाचं जे पाप आहे ते मी तुम्हाला भोगावं लागणार, पण किती, 1000 पट. आता ते म्हणणार 100 घेतो 10,000, बरोबर आहे. कायदा आहे तो, तुला जन्म कशात दिला चांगलं कृत्य करायला, तू वाईट केलं नाही. आपलं संविधान काय सांगतं, 500 रुपयाची चोरी केली 3,000 रुपये दंड, 3 महिने शिक्षा. अरे चोरी 500ची, मग एवढं का, तो गुन्हा आहे. तर आम्ही भगवंताचा गुन्हा करतो तर हे समजू नका की आम्ही तिकडे आनंदाने केलं, आमचं 10 रुपयाचं पाप फिटून गेलं. होत नाही, ते इकडल्या खात्यात जमा होतं. बरेच लोक म्हणतात त्याचं एवढे पाप करतो ना, अजून त्याला कसं काय नाही, काय होईना, होणारच नाही. त्याचा पुण्याचा दरवाजा उघडलाय. आता पुण्य व्हायला लागले त्याचा डिस्चार्ज आणि संपर्क फळी पडली त्याची, तर मग हे पापाचं उचलते. तोपर्यंत नाही. कुणाची जमीन लाटलेली असेल, कुणाला 3 रुपये ऐवजी 10 रुपये व्याज घेतलेला असेल, हे सगळं येतं. हिशोब फिरून तिथंच येतो. पृथ्वी गोल आहे, जिथं निघाला तिथंच परत येतो. तर हा नियम आहे कर्माचा. तेव्हा
चांगलं वागायला संत शिकवतात आपल्याला. मग जेव्हा आमचं चांगलं वागायची बुद्धी तयार होईल तेव्हा मन आणि बुद्धी एकत्र किंवा यायला किंवा चांगलं व्हायला काहीच अडचण येत नाही. संतांचे उपदेश नेहमी ऐकत जावेत. संत कधीही वाईट सांगत नाही. संतांच्या बोलण्यामधला गर्भितार्थ लक्षात घ्यायचा असतो. बहुत सुकृतांची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. तुमच्याकडं अनेक जन्माची जर पुण्य असेल तरच ही संत महात्मा वारकरी हे तुम्हाला भेटणार आहे, अन्यथा नाही. एक घरी एक वारकरी गेला. आता ह्याच्या घरी बघितलं, या म्हणले वारकरी महाराज, पाणी दिलं, चहा केला. महाराज निघाले. मग ती म्हणला मालक काहीतरी उपदेश करा की महाराज म्हणले आम्हाला. आता काय उपदेश करू म्हणजे? एक काम कर म्हणजे सप्ताह चालू गावात झाडून लुटून काढायला. नाही कंबर दम धरत नाही म्हणजे, नाही झाडायला काय जमतच नाही. असं कर म्हणजे काय थोडी देणगी गेली करताना भुलून गेलो म्हणजे देणगी कशी येते? ठीक आहे ना, एक काम कर म्हणले, तिथं जा, हरिनाम आहे, कीर्तन आहे, झोप आवरत नाही म्हणजे, त्याच्यामुळे देवी जमत नाही. मग एक काम कर म्हणजे एकादशी कर म्हणजे एकादशी. आता मला भूक आवरत नाही, तुला एकच सांगतो म्हणजे गाढवाचं चर पण एकादश कर म्हणजे. मग झालं का? गेलं वारकरी निघून. ह्याच्या डोक्यात ती बसलं रागानं वारकरी गेल्यानं. दशमी बायकून आठवण करून उद्या एकादश आहे म्हणजे पोटभर जेवा. दोनदा जेवायच्या, तीनदा जेवले त्याची. एकादशीला सकाळी घटगटाचा चहा दिला बायकोनं करून. सकाळी 8ला तर तवाभर साबुदाणा दिला. लगेच 9 वाजता शिंगाड्याची उसळ, 10ला 4 भगरीच्या भाकरी, पाव किलोचा ठेसा खाल्ला त्यांनी. दुपारी 4 वाजता गोड भगर भगरीची आमटी खाल्ली. संध्याकाळी झोपताना अजून पण गाडग्यावर ताक दूध घेऊन झोपले. माता 12ला सकाळी उठले. उठा उठा म्हणली, ते कळून गेलाय कालपासून तुम्ही 12 आहे आज, उठा. जेवायला बसली, ती दमली तिकडे भाकरी करून, ही जेवतोय 12 सोडायचं आहे ना. आडवा म्हणली, कालपासून तुम्हाला हिसाबात नाही. झोपलं ते. 12 वाजता आबाळ गरजल्याने पोटात आवाज घातला. दगड घेतलं, जे पळायला सुरुवात केली त्यानं. ती काय विचारायची सोच नाही. लोटापर्यंत चालू झाली ती. 12शी दिवशी चालू झालेला खेळ 19वी दिवशी संपला. ताब्यात पडला नाही खाली. शेवटी ती म्हणलं, पोरग आई बापाला न्यावं लागते दवाखान्यात. न्यायला दवाखान्यात डॉक्टरने सांगितलं त्याचं मोठं आतडं फुगलंय म्हणले. लहान आतड्याला रेटून त्याच्या खालनं देवताच्या पलीकडे निघाले म्हणले. महिनाभर ऍडमिट करावं लागतं. ऍडमिट केला, महिन्यानं घरी आणला. घरी आणल्यावर मी सहज गेलो होतो. का तात्या म्हणलं, ढाळ घेऊन आला का काय म्हणलं, लई वाढलाय. बायकोनं सांगितलं त्यांना बोलायला त्रास होते म्हणजे मी एकादशी केली. एकादशीने असं होत नाही म्हणलं, आम्ही बी करतोय की म्हणलं. नाही, त्यांना जरा जुलाबच लागले. असं होत नाही. किती जुलाब झाले तसं नक्की सांगता येणार नाही म्हणजे, आकडा माहित नाही आपा, पण 3 गुंठ्याचं शेत तळ पाकच हापसलो होतो म्हणजे. 10 गुंठे वांगी जळून गेली म्हणजे आमची. बर म्हणे, बेलाचं काय केलं? 12 शेरडात 2 दर्शाही कोण टाकलं. आता बरं आहे का म्हणजे? आता बरं आहे. उठायला तास लागते म्हणजे, बसायला दिवस मावते म्हणजे. अहो सांगायला नाही म्हणजे त्यांचे. तुम्ही काय करताय म्हणजे? आम्ही आता फोन घालायला जातो म्हणजे माहितीकडं. हजेरी किती पडते? 400. 60 पैशाला पिशवी सगळं आहे म्हणजे. मिळवता किती? 700. मग 300चं काय? फाट्याला घालून तुम्ही द्या, नाही ती उरलेलं मातीत करतोय म्हणजे. सगळं घालत नाही म्हणजे. 400चं असं चालू आहे म्हणजे. आम्ही करू नका म्हणलं, हे मातीत जातात तुम्ही, त्याची फळं भोगली. संतानं जे सांगितले त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. काय सांगितलं होतं संतान? नाही गाढवावणीचा. गाढवावणी नाही म्हणजे गाढवाचं चरा. गाढव काय खातं? उकंड फुकतोय, हराळी खातंय. तुम्ही खायची होती. नाही म्हणजे आम्हाला नाही जमत. मग उपाशी राहिलेलं परवडतं. मग उपाशीच राहायला सांगितलं. संतानं ह्या शब्दातून तुम्हाला उपाशी राहायला सांगितलं एकादशी दिवशी. तुम्ही त्याचा उलटा अर्थ घेतला, गेली जमीन तुमची. तेव्हा संत सहज सांगतात. एका कीर्तनात सांगितले होते की भजन करावे गाढवाचे. कीर्तनकाराने स्पष्टीकरण दिले होते की गाढवाचे ना भजन करा, की गाढ झोप लागण्यात तुम्हाला कळतं का बाजूला काय चाललंय, इकडे काय चाललंय, काही कळत नाही तुम्हाला. तरी पण ह्याना अर्थ काय केला? चांगला सोपा मार्ग आहे म्हणजे, कुठं जायला नको, यायला नको. गाढवाची कथा आणलं जाऊ आणि टाळ वाजत बसलं त्याच्यावर.
आरती केली महागारी प्रदक्षिणा घाला गेल्यावर गाडवाला लागला गेली गुडघ्याची वाटी. मला 4 दिवसांनी भेटले, पायाला पट्टी गुडघ्याला. मी म्हणलं काय झालं तात्या? काय नाही जरा घोळच झाला. म्हणजे गाढवाचं भजन करा म्हणून सांगितलं म्हणजे वाचलं. गाढवाचं नव्हतं म्हणजे गाढवाचं सांगितलं. अर्थ नीट समजून घ्या म्हणलं तुम्ही. तरी बायकाचं चरण वंदायचं राहूनच गेलं, नाहीतर ती हिला रोज मोदक खाऊ घालून ती म्हसरावानी फुगली असते कोणा. अर्थ नीट लक्षात घ्या. संत आपल्या उद्धारासाठी सगळं चांगलं सांगतात, त्याचे विपरीत अर्थ आम्ही काढतो. त्याच्यामुळं आपल्याला बऱ्याच संकटाचा सामना करावा लागतो. पण आपण नावं कोणाला ठेवतो तर संताला ठेवतो. त्याने आम्हाला चुकीची गाईडलाईन दिली. संत कशाला गाईडलाईन चुकीची देतात? कधीच संत आपल्याला तसं सांगत नाही. मन अतिशय चंचल आहे, बुद्धी मनाप्रमाणे काम करणारी आहे. जेव्हा मन आणि बुद्धी एकत्र होईल तेव्हा चित्त शुद्ध होतं, आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर अहंकार गळायला मदत होते. अहंकार अभिमान या फार वाईट गोष्टी आहेत बरं का. मी करेन, माझ्याशिवाय होत नाही हा गर्व आहे. मी केलं, माझ्यामुळे झालं हा अभिमान आहे. तर पूर्वीच्या समाजामध्ये जरा थोडंसं जास्त प्रमाण होतं. आम्ही आमच्याकडं कोण नाही, आम्हाला सगळं हे जे होतं ते फार होतं. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना तशी त्रास झालेली आहे. एक किस्सा मलाच आठवत होतो. हावसा काकू म्हणजे एक होती, तिच्या घरी पाहुणे यायची होती. पाहुणे झाल्यावर ती कडी करावी म्हणजे पाहुण्यांना, म्हणून गावात तवली मोठी घेऊन ताक मागायची. ताकच नाही त्या दिवशी गावात. पण तिची मैत्रीण एक तिथं स्वतःबाई राहत होती त्या दहीनं बशी, आणि तिने ती तवली घेऊन तिथं गेली. तिथे गेल्यावर ती नाही, ती सोनबाई बाहेर आली. का वाटते या की म्हणली. नाही मला बसायला टाइम नाही. कुठे गेली म्हणली. ती गावात गेल्या त्या आता म्हणली. तुम्ही का आता मला ताक पाहिजे होतं. ताक नाही म्हणली. काय नाराज झाली. बसा म्हणतर बसला. नका म्हणली पोरग बागाच्या काय जायचं लवकर जायचं नाही. आली मागे नेमकी ती येत चढायला आणि सुंदराई सुतराई गाठ पडलेला. का हावसा कुठे गेलती तुला तवली घेऊन? अगं तुझ्याकडेच गेलती ताकाला. मग काय झालं? तुझी सून नाही म्हणली म्हणली. तुला नाही म्हणली ते चल माघारी. 3 किलोमीटर पुन्हा घेऊन गेली तिला. घरात गेली आणि बाहेर येऊन सांगितलं हावसा नाही की ताक म्हणली. मग तुझ्या सुनाला सांगितलं होतं की मला. ती कोण चिपडी सांगणारी मुली? सासू मी आहे का ती आहे? ही अभिमान तिचा. अगं तुझा झाला सासू पालकून माझ्या पायाचं काढतं झालं की नाही. आता संध्याकाळी डेटेड असताना सुई टोचल्याशिवाय कोणच येत नाही म्हणजे मला. झोपच येणार नाही म्हणजे. जाताना वाटी मी कुणी मी बसणार. हा अभिमान आहे. आता तसं नाही. आता सोन उलट झाले, शास्त्र उलट झाले आता. त्यामुळं आताच्या सोनाने काही घाबरायचं कारण नाही. सासूने घेऊन राहावं लागतं. तेव्हा गर्व अभिमान ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अंतःकरणामध्ये असतात आपल्या. आणि ज्या दिवशी ह्या गोष्टीमुळे काय होतं, मन चंचल असेल, बुद्धी स्थिर नसेल, चित्त इकडे तिकडे पळत असेल आणि अहंकार जागा कायम राहत असेल, तर या अंतःकरणामध्ये रामाच्या ऐवजी रावणाचा मुक्काम होतो. आणि रावण तुमच्या हृदयात मुक्कामाला राहिल्यानंतर मग फलित काय आहे? काय नाही, नुसता अहंकार, अनाचार, गोंधळ, याशिवाय वाटायला काहीच येणार नाही ना त्याच्या प्रत्येकाच्या. म्हणून पहिल्यांदा रावण घालवायचा प्रयत्न करा. आणि तो संतांच्या सेवेनच. संतांची सेवा अतिशय कठीण आहे. अतिशय पुण्याई जर तुमच्याजवळ असेल तरच संतांची सेवा तुम्हाला प्राप्त. संत हे सांगतात तुम्हाला, अरे एवढं मोठं शरीर गेलेलं आहे, झोपताना एवढंच म्हण की आज जे दिवसभर माझ्या हातून चांगलं वाईट करणं झालं असेल ते तुला मी समर्पित करतोय. तुझी कृपा माझ्यावर अपरंपार होती. सगळ्यात मोठा चमत्कार काय आहे? तुम्ही ज्यावेळा झोपता त्यावेळा तुम्हाला काय माहीत नसतं सकाळी उठतं का नाही, काय असंच तिरडीवर जातोय, काहीच माहीत नसतं, तरीही तुम्ही उठता. ही भगवान कृपा आहे. झोपणं ही क्रिया नाही, ते एक आध्यात्मिक साधना आहे. ज्यावेळा तुम्ही गाढ झोपेमध्ये असता त्यावेळा तुमचा आत्मा एका विचित्र वेगळ्या स्थितीला निघून जात असतो. फक्त त्याला साधनेकडे घेऊन जाणारा निसर्ग आहे. आणि ज्यावेळा साधना करताना आत्म्याला स्थिर करायचा जो मार्ग आहे तो मनाचा आहे. तर हे मन इकडं वळवा, साधनेकडे वळवा. मनाला लागो छंद नित्य गोविंद गोविंद, मनाला तो छंद लागला. मग जर वाचा भगवंताच्या चरणाला वाहिली गेलेली असेल सतत,
तर दुसऱ्याची टीका टिप्पणी करायला वेळ कुठे आहे आपल्याजवळ? सतत जर आम्ही हरिनाम घेत राहिलो तर आमच्याकडे ते येत नाही, पण आमच्याकडे हरिनामाचा जो आवड आहे ना, वारीला जाते टेम्पो घेऊन 100 रुपये भाडं, हलक्यातनं पाऊल 8 लाख टाकल्यापासून भांडणं, तिकीची जागा एकटीने जाळवलीच तो सुरू झालं भांडण. जायचं वारीला भांडण घरापासून चालू, तिथे गेल्यावर वाळवंटाला सगळ्यांची फाटाफूट, ती गणवाला मागे येईल ते लावा घर कोण लावतंय का? महागारी येताना ती 2 मागं 2 पुढं हा खेळ चालूच आहे. आता ते वर्धन ते पिक बरोबर मगाशी काय त्याला केलं नाही, त्यांचं चालू असतं. ही वाट बघून येत, नवरा वाट बघतो, आता बायको आल्यावर स्वयंपाक करेल, मग जीवया ही कटाळून येते. नवरा 2 घोट घेतून झोपतो पाण्याचं. तेव्हा भगवंताची सेवा करताना सुद्धा आमच्यामध्ये अनेक प्रकारचे विकल्प येतच राहतात. त्याच्यामुळे सेवा हा विषयच संपतो. मग इतकी लोक येतात. पुण्यतिथी का साजरी करायची असते? ज्या दिवशी एखाद्या योग्याची एखाद्या महात्म्याची पुण्यतिथी असते त्या दिवशी ते जायाचा जो दिवस होता त्यावेळेला जी ग्रहस्थिती आकाशामध्ये होती, जे आकाश तत्व त्यावेळेला होतं, जे देवी देवता अनेक ग्रह नक्षत्र तारे पंचमहाभूत तत्व सगळे त्यांना नमस्कार करायला आलेले असतात. नमस्कार करायला, कारण तो योगी आहे. प्रत्येक पुण्यतिथीला तेच असतं. मग आपण जे एवढ्या काळजीने फुले टाकायला काय येतो? कारण त्यांची आशीर्वाद आपल्याला मिळावीच नाही म्हणून आपण येत असतो. पुण्यतिथी त्यासाठी साजरी करायची, त्यातला आपल्याला नाहीच मिळत काय. आता ती येते आशीर्वाद येते, मग आपल्याला काय मिळत नाही? मिळतच नाही. पुण्यतिथी ज्या दिवशी असते त्या दिवशी नियम करायचा एक, की मी हा नियम पुढल्या पुण्यतिथीपर्यंत पाळणार आहे. मी मुखानं हरिनाम घेईन, मी पहाटे सकाळी लवकर उठेन, किंवा मी आठवड्यात एकदा दत्ताला जाईन, आठवड्यात एकदा दर्शनाला जाईन, महिन्यात एकदा वारीला जाईन, 4 वाऱ्यातली कुठली तरी एक मोठी वारी करेन, एकदा तरी आळंदी पंढरपूर करेन. काहीतरी नियम घ्यावा लागतो, तेव्हा त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. अन्यथा मिळत नाही. नुसती गर्दी, मग नुसती गर्दी आहे. लक्षात ठेवा, मला 4 मुले जरी असतील तरी मुलगा तोच देवाला आवडतो की जो थोरा मोठ्यांची सेवा करतो, सगळ्यांचा आदर करतो, आई वडिलांचं दर्शन घेतो, कीर्तनाला जातो, भजन पूजन करतो, सामाजिक कार्य करतो, तो भगवंताला आवडतो. बाकीचे वाटकरी, नुसते जमिनी वाटकरी, दुसरं काय? अभिमान अजिबात कामाचा नाही. अभिमानानं गाव तोडलं, जात तोडली, भावकी तोडली, शेजारी तोडला, सगळ्यांना तोडलं. सहज बोलता जमलं तर भावाच्या पोराला लगेन, हो जमलं. पत्रिका बी छापल्या की तुम्ही बघितले दिसत नाही दिसत. तुमचं नाव 6 नंबरला आहे, काले डोसकीत जसं काय की इतर हक्कातच नाव टाकले येतं. घरी जाते की तडा बायकोला सांगते, सवासण्याला बोलवलं काय गुगळाच्या तुला? बोलवलं नाही जायचं. आम्ही पैठणी जावाच्या नाकावर टिचून भारी घेतली, तुम्ही का नको म्हणताय? नाही, तुला माहित आहे काय 6 नंबरला नाव टाकले आपलं? मग का मेला काय तू 6 नंबरला टाकलं म्हणून? पुढच्या वेळेला त्याचं नाव नाही, त्याला लग्नाचं जायचं ना. तू बी लग्नाला जा, पण लांब उभा राहायचं, लग्नात जायचं ना. अभिमान बुद्धीला विकल्प केला. कोणीतरी पत्रिका दाखवली, 6 नंबरचं नाव सांगितलं, आगच लागली याला. जसं काही तुझ्या अंगावर राखेलच बसले ह्याच्या. मग ह्याच्यामुळे झालं काय? तुमच्या दोघा भावामध्ये दुरावा निर्माण झाला. मग जर तुमच्या भावात दुरावा निर्माण झाला तर त्याचे फायदे घेणारे भरपूर लोक आहेत. म्हणून संत सांगतात की एका भगवंताला तुम्ही दुसरं काय बघू नका. चांगलं होते भगवंताला अर्पण, वाईट होते भगवंताला अर्पण. अरे तू वाईट करतच नाही ना, जो चांगल्या सरळ मार्गाने जातो ना, मग तुम्ही सरळच म्हणता ना, आम्ही एवढंही करतो, मग आमच्या नशिबी केव्हा चांगले दिवस यायचे? अरे तुझं ती पापाचा दरवाजा उघडलाय ना, ती भरणं होती का अगोदर? ज्या दिवशी तो गम पुण्याची पावती सरे, ज्या दिवशी ते संपल ना, मग बघ कसं होते. मग तुझं वैभव बघायला पण मागं पुढं वळून तर बघायची गरज नाही. इतकं तुझं साम्राज्य पुढं जाईल. पण आम्हाला जमत नाही ना, आम्ही लगेच सगळ्याला शिवाय द्यायला चालतो. ज्यांना काय त्याच भाषा असतात. मग ती एवढा पाप करतो, मग त्याचं नीट कसं चाललंय? अरे त्याचा पुण्याचा उघडलाय कपाट, त्याचं पुण्याचं कपाट उघडले, त्यातलाच खर्च अजून संपला नाही. मग ते संपल्यानंतर त्यावरती भरती टाकते दुसऱ्या पुण्याची. जेव्हा पापाचं खातं आमचं ओपन होतं, पाप सुरू झाला आमच्या हातून, अधर्म कृत्य चालू होतं, ते पापातच पुन्हा विसरते.
म्हणजे ती 100 रुपयाचं पाप संपेपर्यंत 10,000चं पाप तयार होतं. त्याच्यामुळे पुण्याची पेटीच उघडली जात नाही, ती तशीच पडून राहते. मग सत्कर्मच करत राहा असं. एक दिवस पापाची पेटी घातली जाईल आणि पुण्याची पेटी उघडली जाईल. न्याय आहे कर्माचा, हा कर्म सिद्धांत आहे. कर्म कुणालाही चुकत नाही. काही कर्म तात्कालिक असतात, म्हणजे लगेच फळ. नाम घेता वाया गेला असा कोणी केला नाही केला, मग खरं आहे का हे? मुळीच नाही, खरंच नाही. नाम घेऊन वाया गेले लोक आहेत. कोणचे लोक आहेत ते? नाम घेतल्यानंतर नीट होणार ते कोणची पाप करतात? जे अजाणतेपणे आमच्या हातून पाप झाली ते नाम घेतल्यानंतर जळतात. जाणून बुजून केलेलं पाप कधीही जळत नाही. तीर्थाला जा, अन्नदान कर, धिगाण इकडे जा, दान धर्म कर, काही फरक पडत नाही. जाणून बुजून केलेलं पाप आहे. मग लोक काय करते? मांजर मारायला काशीर निघून जाय गेलं का? असं होत नाही ते. तरी तू मांजर मारले, अजाणतेपणे तुझ्या गाडी खाला आलं, तू जाऊन ये, तुझं पाप जळल. काशीला जायला गेलं ना, आईवडिला दर्शन घे, तिच्या पैसे जायचे काशी, ते करत नाही. आईवडिलाला शिव्या, मी लई खरं बोलतो. अरे तू खरं बोलतोय, ते खरं बोलण्याला बापाला आईला शिव्या देतो ना तू. मग ज्या तुझ्या खऱ्या बोलण्यामुळे जर इतकी चांगली लोक दुखावत असतील तर पुण्याचा मार्ग कुठा येतो? पापाचीच भरती आहे ती. एक गोष्ट लक्षात ठेवा, समोरचा माणूस तुमच्यापेक्षा मोठा आहे, चांगला आहे, एवढीच भावना जागृत राहू द्या, तुमचा अभिमान घडून जातो. पण आमचं नेमकं ह्याच्या उलट आहे, ते माझ्या पुढे काय करणार, हीच भावना आमची. त्याच्यामुळे आमचा अहंकार वाढीला लागला, आणि त्याचा अहंकार वाढीला लागला त्याला सुख हा विषय संपला. फक्त राग, घरात सुख नाही, पत्नीशी भांडण कायमच चालू राहतं त्याचं. कधीही त्याला सुख स्वप्न सुद्धा येत नाही त्याच्या. आणि वृत्ती काय राहते, एकदा का तो गळाटला की मग त्याला वाटतं इथं 2 पैसे मिळावे, तिथं 2 पैसे. मार्ग कोणता का असं चांगला असं द्या बायका, तो मार्ग आम्ही निवडतो. मग ह्याचं कारण काय? ह्याचं कारण मनच आहे ना. तुमचं मनच बदललं, मन दूषित झालं, बुद्धीही दूषित झाली तुमची. बुद्धी काम करा ना, मनाचं ऐकत नाही ती कोणा. तर मन आणि बुद्धी एकत्र यायचं तर संतांच्या सेवेशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नसतो. मनाला नेहमी ताब्यात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. आणि बुद्धी त्याग असावा लागतो, त्याग. आमच्या मनात आहे का त्याग कधी? मग आम्ही त्याग करतो कुठल्या गोष्टीचा? काशीला गेल्यावर काहीतरी त्याग करावा लागतो. ऐकलंय मी 2दा जाऊन आलो पण आता लोक काय करतात, आम्ही कबशीत चहा पित नाही, मग गलास मोठा स्टीलचा त्यात चहा पितो. त्याग केला का मग पोट भरले पक्का. हा त्याग नाही, हा स्वार्थ आहे. म्हणजे तुम्हाला कमी चहा चालत नव्हता म्हणून तुम्ही स्टीलमध्ये चालू केलं, दुसरं काय नाही. एक जण सांगितलं का पिरू सोडला तुले का? गावात वड्याला पुरा आला की म्हणलं पिरू का सोडला? नाही, त्याने मला सर्दी होते. स्वार्थ झाला. सर्दी होते म्हणून पिरू सोडू नका. त्याग कसा करा की ज्याच्याशिवाय तुम्हाला चालत नाही अशा गोष्टीचा त्याग. एक जणांनी वडील वाढले, त्याला म्हणलं काय काय सोडलं? म्हणलं तू त्या आंबेमोहर तांदळाचा भात आणि गायचं लोटकर तूप सोडले. म्हणजे ह्याच्या बाबतीत मी मिळालं नाही ना का बघायला, यानं सोडलं तू. मीठ सोड की बघ, का मरतो का तू? मीठ सोड ना, मिठाशिवाय काय चालत नाही, सोड मीठ. नाही सोडणार नाही. अशा वस्तूचा त्याग करा की जी तुम्हाला अतिशय प्रिय आहे, त्या गोष्टीचा त्याग करा ती प्रिय. ह्याच्यापेक्षा त्यागे असे बहुसुख. भगवंतांनी सांगितलं की त्यागामध्ये मोठं सुख आहे. मग तुम्हाला असं काही सोडता येत नाही, मग काय करा? जे तुमच्या जवळ आहे, खाण्यात पिण्यात वगैरे गरज असेल त्याला द्या ना, वाटत बसा. त्याला तुम्ही वाटत राहा, तुम्हाला आनंद प्राप्त होईल. शिल्लक नाही राहिलं तरी दुःख नाही, राहिलं तरी आनंद नाही, अशी जी वृत्ती आहे तो त्यागच आहे ना. या आळंदीच्या वारीमध्ये काल मी पोस्ट पाठवली की त्याच्यामध्ये सुरुवातीला 5 रुपयाला शिरा वाटायला घेतलेला माणूस, त्याची पद्धत आहे. शिराचा एक घाट द्यायचा, त्याला सांगायचं ह्यातला नेमा दुसऱ्याला दे, त्याने त्याला द्यायचा, त्यातला नेमा दुसऱ्याला दे. एक एक कण वाटले नाही. तो वारी पोट भरायसाठी नाही, वारी आनंदासाठी, वारी प्रेम वाढवायसाठी आहे एकमेकावर. दरवर्षी जेजुरीला त्याचा 25 टनाचा शिरा असतो. पद्धत हीच. तुम्हाला दिलाय, त्याला थोडा द्या, त्याला सांगायचं त्याला थोडा दे, त्याला सांगायचं त्याला थोडा दे. अशा पद्धतीने चाललंय. 5 रुपये सुरू केलेलं अन्नदान 25 टनावर गेले, 25 टनावर. आणि इथं 500 रुपये मागले तर जड जाते आम्हाला. एखाद्या सांगत बसतो, बघता की देणे किती जाते, दुसरा विषयच नाही. एक लक्षात राहू द्या, तुमची ऐपत 1000 रुपये द्यायचे असताना तुम्ही 100च दिले
भगवंत तुम्हाला 100च्याच लेवलला आणून सोडणार, पुढे जाऊ देत नाही ते. त्याला माहित आहे ना, देवाला काय माहित ना, मंगीचं अंतःकरण जाणणारा परमात्मा 6 कोटी देहात काय चालले कळत नाही का त्याला? त्रिभुवन चालवतोय तो. का तुझे एकट्याला घर चालवतं का ते? तर त्यालाही फसवतोच नाही. पेटीत दक्षिणा टाकताना फटकी नोट असली तर चोरून टाकतो, आणि धडकी असली तर असा बघून इकडं तिकडं बघून मग टाकणार. नरकात पडायचं लक्ष नाहीये. उजव्या हाताने केलेलं दान डाव्या हाताला माहीत झालं नाही पाहिजे, तर ते दान आहे. दानामुळं धन पवित्र होतं, स्नानामुळं तन पवित्र होतं, आणि ध्यानानं मन पवित्र होतं. मग ह्या गोष्टी आहेत, ह्या करा, आपण पवित्र हो ना. पण करत नाही. आम्ही करतो ते फोटोसाठी, बॅनरसाठी करतो. चांगली गोष्ट आहे काही प्रमाणामध्ये, कारण तुमचं बघून दुसरा प्रेरित होतो. आत्ताच्या काळाला ते चांगलंच आहे. सगळेच गुप्तदान करत गेले तर कोणालाच माहित नाही ह्यानं दिले का नाही, कोणाला माहित नाही. त्यापेक्षा एखाद्यानं करा. हे एवढं काय बोलेन आम्ही त्यांच्याशी, बाबा जरी कोणी जाहीर केलं तर काही त्रास करू नका बाबा, मग काय काळजी आहे का? जाहीर करा तुम्ही काय दिलंय म्हणून, पण लेवलपेक्षा कमी देऊ नका, नाही तर त्या लेवलला भगवंत तुम्हाला आणून सोडल्याशिवाय ठेवत नाही. महाराज आहेत ते योगी, शाळतील घर एका दिवशी कोणावर रडायचं नाही. योग्या पुढं भगवंताचं काही चालत नाही. ब्रह्मांडाची घडी इकडून तिकडे टाकायचं सामर्थ्य योग्याचं. ही दुनिया कोण चालवतं? सप्तर्षी चालत येत ना. पाठी 3ला हिमालयात निघायचं, कन्याकुमारीला स्नान करायचं, आणि 5ला पुन्हा हिमालयात जायचं. जाताना सगळं बघायचं कुठे काय चाललंय, कुठे काय चाललंय, आणि काय कमी पडणार आहे किंवा काय करायचं ते येताना त्याप्रमाणे त्या दिवसाची निवडणूक करायची, संपला विषय. भगवंत कधीच प्रसन्न होत नाही, ती अपेक्षाही करू नका. आणि प्रसन्न झाला तर मागणार काय तुम्ही? देव जरी प्रसन्न झाला तुम्हाला, बोल काय मागाय, काय मागणार आहे तुम्ही? एक जणाला प्रसन्न झाला होता, त्याची बायको होती नक्की. त्याला मला 3 वर देतो, बोल तुला काय मागायचं. बायकोला विचारा गेला, म्हणला देव प्रसन्न आहे म्हणजे काय मागू? सारखं मला खेळत आहे म्हणजे तुम्ही नक्की नक्की म्हणून माझं नाक लांब करायला सांगत. आणि म्हणजे भगवंता बायकोचं जरा नाक लांब कर. थोड्या वेळ बघितलं ते हत्तीची सोंड गेली आणि त्या घराच्या रस्ता क्रॉस चौकातनं पुढे निघाली. हे काय तुझ्या बायकोचं नाक आहे म्हणजे असं कसं काय? तू म्हणा का लांब कर, नको नको आकोड कर म्हणा. 2 भोकच राहिली तिथं. जाऊन बघितलं हात फिरत कळलं हिला नाक आहे. तेव्हा हे काय केलं, मग आता पहिल्यासारखं कर. मग पुन्हा सांडगा ठेवल्याने हाय चालू, त्यात काही फरक पडलाच नाही. तेव्हापासून म्हण पडली आहे की 12 वर्ष तपश्चर्या केली बायकोच्या नाकात गेली. त्याला म्हणते मग मागायचीच अक्कल नाही, मग देवाला प्रसन्न करून घेऊन तर काय करणार आहे? तुमचं मन चांगलं ठेवा ना. मन चांगलं ठेवलं तर तुमच्या मन चंगा तो कटवते मी गंगा. ही का म्हण पडली माहितीये का तुम्हाला? रोहिदास चांभार. रोहिदास चांभार पांडुरंगाचे महान उपासक होते. शिंगीला पाळणा बांधला होता आई बाप तिथं, आणि ते चपल्या शिवताना मान हालायची, त्याच्यावर झोका त्यांना बसत होता. केवढी आई बापाची सेवा. पांडुरंगाकडे कधी आलेच नाहीत ते, सेवा तीच चालू होती. आणि एक ब्राह्मण तिथे गेला, म्हणजे जरा अंगठा तुटलाय लाव म्हणजे. मग त्यांनी ओळखलं म्हणजे बरं झालं म्हणजे लावून देतो अंगठा. कुठं निघाले म्हणजे? देवा तुम्ही. ब्राह्मणाला देव म्हणतात. काशीला चालले म्हणजे. वा वा वा, भाग्य माझं तुमचं दर्शन झालं म्हणजे. एक काम करा म्हणले, माझा एक पैसा गंगेला द्या म्हणले. दे म्हणले. ब्राह्मणाचं म्हणणं काय, घ्यायचं आपल्या खिशात घाला, घेऊन का राजू. त्यांनी काय केलं, त्या कातड्याचं गोल पैशाने केलं, हे घ्या म्हणले. शिंच्या म्हणले हे काय भिंडाळा झाला मला आता, अहो म्हणून तर द्या ना म्हणले. आता चपल्या कशा जायत म्हणले तुमच्या? कातड्याचा जायत ना, ह्याचाच कसा भिंडाळा झाला, ह्याचाच कापून अंगठा केला की मला. ती लांबून टाक, लांबून म्हणले. ते घेतला. ते काशीला गेले. काशीला गेले, स्नान केलं, मग ह्यांना ध्यान झालं. रोहिदासाचा पैसा नदीत टाकायचा राहूनच गेला. पुन्हा आले म्हणजे आता दुसरी आंघोळ करायला लागते. ते पैसा काढला, हे गंगे म्हणजे रोहिदासाने पैसा दिला, याचा स्वीकार कर म्हणजे. एवढा शब्द ऐकल्याबरोबर 2 हात असे बाहेर आले आणि पैसा झेरला गंगाबाई. त्याला आश्चर्य वाटलं. सगळा उजेड पडला नदीमध्ये. पृथ्वीमोल किमतीची कंकणं तिच्या 2 हातात होती.
त्यातलं एक काढलं आणि सांगितलं काका हे त्या माझ्या लेकराला जमली असं हे घेऊन आलं. वाटत बुद्धी बदलली, मन विचित्र आहे, बुद्धी बदलली. त्याने ते लपवलं. संध्याकाळी सगळ्या गावात उजेड पडला. राजवाड्यातले लोक म्हणले आमुषार म्हणले आज असं कसं काय चाललं पडलं बघा असे पाहिजे सगळे चौकशी करा म्हणले. चौकशीला गेले तर ह्याच्या घरात उजेड येते म्हणजे त्या बाबनाच्या घरात येते म्हणजे उद्या सकाळी सगळ्यावर बोलावा म्हणले. बोलवले. तुझ्या घरात उजेड पडला होता म्हणजे कशात आहे म्हणले कंगण आहे म्हणले महाराज. आणि तर म्हणजे ती राणी शेजारीच बसलेली होती ना. ते कंगण बघितलं. कुणाचं आहे म्हणले आमच्या पूर्वजांचं आहे. पूर्वजांत आमचे श्रीमंत होते त्यांनी घेतलेला आहे म्हणले. असं राणीला ते लय आवडलं. राणीला बाया माणसाला सोन्यात खाऊ असतो ना जास्त. ते म्हणजे महाराज मला ती कंगण पाहिजे म्हणजे. मग हे पाहिजे नाही घ्या त्या म्हणले. राणी सरकारला द्या म्हणजे घ्या घ्या त्या त्याने ते हातात घातलं. पण दुसऱ्या हातातले पाहिजे म्हणजे मला आता आला का घोड. काका घेऊन या म्हणजे दुसरं तुमच्या घराण्यात आहेत ना असली कंगण घेऊन आला म्हणजे. हात पाहिजे लटका पाहिजे लागले. दिवस मावळाच्यात पाहिजे म्हणजे मग तोडी म्हणजे तुम्ही दुसरं कंगण आणा. लपाछपी चालणार नाही. राजा बोले दल आले. ते 2 दिवस मुदत द्या म्हणजे लांब ठेवले म्हणजे नाही जरा जा म्हणजे. 2 दिवसाच्या आत तिथे गेले रोहिदासाकडे आणि त्याला म्हणले प्राण वाचव. कशाचा प्राण. अहो काका म्हणले प्राण वाचा. मी कोण म्हणजे तुमचा तूच वाचवस. तुझा पैसा मी गंगेला दिला. तिनं मला कंगण दिलं तुला द्यायला. माझी बुद्धी फिरली. मी घरी घेऊन गेलो. ते सगळा उजेड पडला. खेळ झाला सगळा म्हणले माझा. आणि त्या राणीनं आता दुसरं मागितलंय ते द्यावं लागते मला. दुसरा पैसा करून दे म्हणले. पुन्हा मी गंगेला जातो आणि तिथनं मी कंगण घेऊन येतो. गरज नाही म्हणजे गंगेला जायचं काय. मन चांगलं असेल ना त्याने लगेच गंगे म्हणजे कंगण दे. ब्राह्मण मरतोय भक्त दिशेच्या करण करता हात आला पाहिजे आणि कंगण करा. मन शुद्ध ठेवा ना. तुम्ही म्हणाल त्या गोष्टी बऱ्याच वेळेला आपल्या मनात ज्या गोष्टी घडत राहतात तेव्हा आपल्या मनात येतं का नाही काहीतरी चांगलं कृत्य आपण केलंय मग त्याचं फळ आहे. एखाद्या लोकात कुठलीही कृती अपेक्षासाठी करू नका. अपेक्षा ठेवून जर काही कृती करा तर मन कधी स्थिर होत नाही. स्वयंपाक केला एखाद्या स्त्रीनं पाहुणे जेवायला आले तर तिची अपेक्षा असते जाताना पाहुण्याला म्हणावं खूप सुंदर होता स्वयंपाक म्हणून. जर पाहुणा नाही म्हणला पुन्हा त्याला पाणी सुद्धा ती पाहिजे नाही अजिबात. स्वयंपाकाने काय करणार कालवनातले ती कढीपत्ता काढायला शिव वापरावा लागतो. इतका कढीपत्ताच घालते ती कुठून पद्धत निघाल्या काय माहित नाही. वाटीवर पोहेन पाटीवर कढीपत्ता असते कुठं बी लगेच जमा गेल्यावर घ्या जेवाय कशाच जेवायचं आहे ढेग लागला इकडे कढीपत्त्याचा. मग कालवनात तीच गोप. पण बाईची अपेक्षा असते की त्याने स्वयंपाक चांगला झालाय म्हणलं पाहिजे. नाही म्हणलं की दुखवलीच लगेच नवऱ्याला म्हणते कुठलं होतं पाहू नाही बेचव काय त्यांना कळतं का नाही. आज जरी एखादं काही नाहीच बोललं तर बोल ना आज तुम्ही कमी झाला स्वयंपाक चांगला झाला होता काय की तो काय आहे ज्यानं चांगला झालाय म्हणावं एवढंच असतं. नाही नाही खूप छान स्वयंपाक होता मी खूप छान निवडू. अगदी म्हणजे खारं वांग खूप चांगलं होतं. तिने दोडका केलेला होता पण बनवावं लागतंय खारं वांग चांगले होते. तिने केलेला दोडकाच होता तिला लय आनंद. दोडक्याला खारं वांग बनला आपला संपला दिसेल. ही अपेक्षा आहे. तर जोपर्यंत आमच्या मनामधल्या अपेक्षा संपत नाही तोपर्यंत आमचं मन स्थिर होत नाही. मन स्थिर करायचं असेल तर संताला शरण जावा सद्गुरूला शरण जावा. ती हेच करत असतात. गाडी तुमच्या संसाराचे सद्गुरू चालवतो ना. सद्गुरूला सगळं कळतं. प्रत्येक गोष्ट त्याच्याकडून तुम्ही अपेक्षा करत राहाल तर ती होत नाही. आणि संसारातनं तुम्हाला दुःखातनं मुक्त करायसाठी तुम्ही गुरु संत केला ना आणि पुन्हा तुम्ही संसाराचे सुख त्याला मागत बसल्यावर देईल मी तो काही कारणासाठी. पण अपेक्षा वाढल्यानंतर ही जी बंध मोक्ष आहे जे संसाराचं दुःख आहे भगवंताकडे वडा लागत नाही त्यातनं बाहेर काढण्यासाठी गुरु केला आपण. आणि त्यालाच आपण मागायला लागलो. मग कोणाला नोकरी लागली पाहिजे आमचं झालं पाहिजे तमचं झालं पाहिजे बायको आजारी भांडणाची सुन्नांदना. अरे तुझं कर्म आहे ना भोग किती पण नाही यांनी केलं पाहिजे ह्या अपेक्षा ठेवू नका. अपेक्षा जर नाही ठेवली तर मनाला कुठलाही क्लेश त्रास होत नाही. आम्ही एखाद्याला वाईट बोलत असू तर 100% समजून चाला की दुसरा तुम्हाला तेच बोलत असतो. बोलतो की नाही माहित नाही पण तेच ठेवा ध्यानात. त्यापेक्षा तुम्ही दुसऱ्याला वाईट म्हणूच नका ना.
भले तुम्हाला नावं ठेवत असला त्याची पुण्यही आपल्याकडे लपाप त्याच्याकडे जाईल. तुम्ही सत्कर्म करत राहात, पुण्याचं गटुडं अजून मोठं होईल ना उचलल्या दोघं. तुमच्या घरात जबाबदारी कोणी काय पांडुरंगाने घेतले काय? अजिबात नाही, संतांनी घेतले. ते संत भांडतात तिथं जाऊन, तेव्हा ती माझ्यासाठी तेवढं करताय त्याचं काहीतरी कर. तुम्हाला ओळखतच नाही देव, देव ओळखतच नाही. गेल्या सप्त्यात आलेला माणूस ओळखला का म्हणून आम्हाला विचारते. माणूस मला गेल्या वर्षी भेटलो, बोललो मी तुझ्याशी मी ओळखलो, म्हणजे दगडातला देव केव्हा ओळखू यायचा आहे. पण तरीही आमचं चालूच असतं की देव भेटला. तेव्हा आज या 6व्या दिवशी ही जी सेवा आली होती वाटणीला, ती कशी तरी एडी वाकडी केलेली आहे. आणि हे 6वं पुष्प मी सर्व समर्पित करून इथंच थांबतो. कुंडली भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री सद्गुरु भवानगिरी महाराज की जय. सब साधु संतन की जय.